अबोली या मालिकेच्या 25 नोव्हेंबरच्या भागामध्ये पल्लवीला आता विदा करत असताना अबोली म्हणते, मी तुला वचन देते पल्लवी, कारण आज तू माझ्यावरचा वार स्वतःवरती झेलून मला एक प्रकारे जीवनदानच दिलेलं आहेस. त्यामुळे पल्लवी, तुझे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत. मी तुला आज वचन देते की शार्दूलला मी तुझी कमतरता कधीच भासू देणार नाही. शार्दूलला एका आईचं प्रेम द्यायला मी कधीच कमी पडणार नाही. पल्लवी, तू कोणताही मनात किंतु परंतु ठेवू नकोस. शार्दूलची सगळी काळजी मी घेईन, असं म्हणत अंकुश आणि अबोली दोघंही जण आता पल्लवीला वचन देतात. सगळी चाळ भावूक झालेली असते. अचानकपणे पल्लवीचं झालेलं हे निधन सगळ्यांना दुःखदायक असतं. अबोली रडत असते. अंकुश तिला सावरतो. तोपर्यंत शार्दूलला रूममध्ये झोपवून ठेवलेलं असतं, जेणेकरून पल्लवीचं जे सगळं घडलंय ते शार्दूलसमोर येऊ नये आणि शार्दूलला वाईट वाटू नये. पण शार्दूलला जाग येते आणि तो मम्मा कुठे आहे, मम्मा कुठे आहे असं म्हणत उठतो. त्यावेळेला त्याला आता सावरण्यासाठी राघू येते आणि म्हणते, बाळा काय झालं, तुझी मम्मा आहे इथे. पण शार्दूल ऐकायला तयार नसतो. तो खूप पॅनिक झालेला असतो. मग आता तिकडे अबोली येते. राघू म्हणते, वहिनी तू सांभाळ ना याला, हा काय काय प्रश्न विचारतोय. नाही ग, याच्या प्रश्नांची मी उत्तरं देऊ शकत. त्याच्यावरती अबोली म्हणते, बाळा तू काळजी करू नकोस, तुझी मम्मा व्यवस्थित आहे. तुझी मम्मा लवकरात लवकर तुझ्याजवळ येणार आहे. असं म्हणत ती शार्दूलला काहीच सांगत नाही. पल्लवीचं जे काही घडलंय त्याबद्दल एक अवाक्षरही न बोलता अबोली आता शार्दूलला जवळ घेते आणि मनातल्या मनात त्याला वचन देते की तुझ्या आईची कमतरता मी तुला कधीच भासू देणार नाही. तोपर्यंत आता अंकुश बाहेर येतो. सगळे पल्लवीचे विधी उरकलेले असतात आणि अंकुश बाहेर येऊन बसतो. मग अबोली येते आणि अंकुशचं डोकं पुसायला लागते आणि म्हणते, सर आता तुम्ही पल्लवीला दिलेलं वचन विसरून चालणार नाही. तुम्हाला खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. अंकुश म्हणतो, हो आपण शार्दूलची जबाबदारी तर घ्यायची आहे. पण मला एक सांग ना, पल्लवी समज मला ती सचित राजेचा नवरा समजत होती, ती खोटं बोलत होती असं म्हणूया. पण शार्दूलचं काय बरं? म्हणजे शार्दूल का खोटं बोलेल? मला तर काहीच कळत नाही आहे अबोली की हे सगळं काय झालंय. जर का शार्दूल मला डॅडा डॅडा म्हणतोय म्हणजे त्यामागे पण काहीतरी सत्य असेलच ना. अबोली म्हणते, कालच मी शार्दूलला विचारलं होतं की तुझा डॅडा कुठे आहे. त्याने तुमच्याकडे बोट दाखवलं. काहीतरी गडबड आहे. अंकुश म्हणतो, हो हे तर सत्य आपल्याला शोधायचंच आहे. पण अजून एक सत्य शोधायचं आहे, ते म्हणजे त्या बहुरूप्याचं. कोण आहे हा बहुरूपी? का आपल्या मागे हात धुवून लागलाय? काय आहे ते कार्तिकीचं सत्य? हे सत्य शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. त्या बहुरूप्याला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. पल्लवीला मारण्याचा तर मी बदला घेणार आहे. असं म्हणत आता अंकुश त्या बहुरूप्याच्या बद्दल चिडतो आणि विचार करतो की याचं स्केच बनवून ज्या ज्या लोकांनी त्याला पाहिलंय त्यांच्या मदतीने स्केच बनवून ते स्केच व्हायरल करायचं आणि बहुरूप्याला शोधायचंच. आणि अंकुशचं प्लॅनिंग अचूक यशस्वी ठरणार असतं. अंकुश पोलीस स्टेशन येतो आणि पोलीस स्टेशनला आल्यावरती तो क्रिशला बोलवतो. क्रिशला बोलवून जो कोणी स्केच आर्टिस्ट आहे एक्सपर्ट त्याला बोलवण्यात येतं. स्केच आर्टिस्ट आल्यावरती आता क्रिशने स्वतः त्या बहुरूप्याला काही रूपांमध्ये पाहिलेलं असतं. अजून ज्याही लोकांनी पाहिलेलं असतं त्यांना बोलवलं जातं आणि ताबडतोब त्या बहुरूप्याचं स्केच काढण्यात येतं आणि हुबेहूब स्केच काढून तयार होतं. आत्तापर्यंत जो बहुरूपी वेगवेगळ्या अवतारामध्ये होता, ज्याचा कुणालाही ठाव ठिकाणा लागत नव्हता, त्याचं आज हुबेहूब स्केच मिळाल्यामुळे आता केसला एक वेगळीच दिशा मिळालेली असते. मग मात्र स्केच बनवून झाल्यावरती अंकुश म्हणतो, हे स्केच आता आपल्याला त्या बहुरूप्यापर्यंत पोहोचवणार हे मात्र नक्की. आता मात्र ते स्केच घेऊन अंकुश तोपर्यंत इकडे राघू सांगायला येते, अगं अबोली वहिनी मला कुठेही शार्दूल दिसत नाहीये. अबोली पॅनिक होते. शार्दूल गेला कुठे? नक्की काय झालं? म्हणून अबोली शार्दूल शार्दूल असं म्हणत इकडे तिकडे पाहायला लागते. सगळ्या चाळीमध्ये शार्दूलला शोधण्यात येतं. त्यावेळी दोघी जणी मिळून शार्दूलला इकडे तिकडे शोधायला लागतात. शार्दूल कुठेच नसतो. मग अबोलीला खूप भीती वाटते. नक्की शार्दूलसोबत झालंय तरी काय? राघूसुद्धा चाळीमध्ये सगळ्यांना शार्दूलला पाहिलं का पाहिलं का, दोघींनाही शार्दूल भेटत नाही. मग आता अबोलीजवळ राघू येते आणि म्हणते, एक काम करूया का, दादाला कॉल करू का? याच्यावरती अबोली सांगते, नको त्यांना कॉल करू नको, उगाच ते डिस्टर्ब होतील. तरीसुद्धा राघू आता कॉल करतेच आणि तोपर्यंत इकडे क्रिशने ते चित्र घेऊन व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली असते. अंकुश म्हणतो, आता हा गुन्हेगार आपल्यापासून लांब पळू शकत नाही. काहीही झालं तरी याला आता आपण धडा शिकवायचाच. आता मात्र अंकुश सांगतो की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करूया. तोपर्यंत अबोलीच्या लक्षात येतं की शार्दूल हा रूममध्ये झोपलेला आहे. मग अबोली त्याच्या जवळ येते. मायेने डोक्यावरून हात फिरवते आणि आता ती सांगते,
शार्दूल, खरंच तुझ्यासारख्या एवढ्याशा मुलाच्या डोक्यावरचं आईचं छत्र निघून जाणं यासारखं दुसरं दुःख नाही. पण माझ्या परीने जितकं शक्य होईल ना तितकं तुला प्रेम देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुला तुझ्या आईची आठवण यायला नको बाळा. हे सगळं मी करेन आणि मी माझ्या मुलाप्रमाणे तुझा सांभाळ करेन, असं म्हणत ती स्वतःच रडत असते आणि कोणीतरी हे सगळं पाहत असतं. तोपर्यंत अंकुशचा व्हिडिओ स्टार्ट होतो. अंकुश सांगतो, नमस्कार. आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला म्हणजे पोलिसांना खूप प्रकारे मदत केलीत. एक सामान्य नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडत आलात. यावेळेला सुद्धा तुम्हाला तुमचं कर्तव्यच पार पाडायचं आहे. मी आत्ता जे स्केच दाखवणार आहे ना त्या स्केचमधली ही व्यक्ती खूप मोठी गुन्हेगार आहे. म्हणजे ही व्यक्ती लोकांना मारण्यापर्यंत हिची मजल केली आणि ही व्यक्ती स्वतःच्या नॉर्मल रूपात नसते. ती व्यक्ती दरवेळेला रूप बदलून आपल्यामध्येच आपल्यासारखीच वावरण्याचा प्रयत्न करते. पण या व्यक्तीची वेगवेगळी रूपं आहेत. म्हणजे कधी हा सफाई कामगार बनतो, कधी हा नर्स बनतो, कधी एखादी आजीबाई बनतो, कधीतरी एक सामान्य माणसासारखा सुद्धा वावरतो, कधीतरी आजोबा बनतो. अशी ह्याची खूप रूपं आहेत. याला आपल्याला काहीही करून शोधून काढायचं आहे. त्यामुळे तुम्हाला ही व्यक्ती वेगळ्या कोणत्या रूपामध्ये, बाईच्या वेशामध्ये किंवा अजून कोणत्या बहुरूपाच्या वेशामध्ये दिसली तर नक्की या नंबरवरती कॉल करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करून पोलिसांना आणि या देशाला मदत करा, असं म्हणत अंकुशने आवाहन केल्यावरती तो व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकला जातो आणि बघता बघता तो व्हिडिओ व्हायरल व्हायला लागतो. बऱ्याचशा लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचतो. सगळी लोक तो व्हिडिओ पाहत असतात आणि त्या बहुरूप्याला पकडण्यासाठी सज्ज होतात. त्याच वेळेला बहुरूपी कोळीचं रूप घेऊन निघालेला असतो. कोळीबाईचं रूप घेऊन अस्सल कोळी बनत मासे विकायला निघालेल्या बहुरूप्याला आता मात्र त्याचे वाईट दिवस सुरू झालेले असतात. कारण ठिकठिकाणी त्याचे पोस्टर 10 लाखाचं इनाम हे मिळाल्यावरती किंवा हे घोषित केल्यामुळे लोक आता त्याला पकडण्यासाठी उत्सुक असतात. कोळीवाड्यामध्ये तो आता कोळी बनून चाललेला असतो. डोक्यावरती मासे घेऊन म्हणजे अस्सल कोळीबाईचं रूप घेऊन चाललेला असताना तिकडून 2 माणसं एकमेकाचा पाठलाग करत धावत असतात. त्या बहुरूप्याला धडकतात. बहुरूपी खाली पडतो. केसाचा विग ढिला पडतो आणि आता समोरच त्या बहुरूप्याला 10 लाखाचं इनाम असलेलं पोस्टर सुद्धा लावलेलं असतं. समोर बहुरूपी, बाजूच्या भिंतीवर 10 लाखाचं पोस्टर असलेलं इनाम आणि बाजूला 101 लोक. सगळ्याच लोकांच्या नजरा आता त्या बहुरूप्याकडे आणि त्या पोस्टरकडे आता 10 लाख इनाम, 10 लाख इनाम, वॉन्टेड वॉन्टेड हे आता सगळे शब्द कानात घुमत त्या बहुरूप्याचं पडलेलं वीक बघत सगळी माणसं त्याच्याकडे धावत जातात. अरे हा तर तोच माणूस आहे. भिंतीवरती ज्याचा फोटो आहे 10 लाखाचं ज्याला इनाम आहे, हा तोच माणूस आहे. पकडा याला पकडा, असं म्हणत सगळेजण घेरतात. इकडे बहुरूपी आपलं वीग नीट करतो आणि बाजूला पाहतो. अच्छा, म्हणून ही लोक आपल्या मागे लागलेत. आपल्यावरती 10 लाखाचं इनाम ठेवलंय. हे सगळं अंकुशने केलेलं दिसतंय. आणि मग मात्र सावध पवित्रा घेत तो आता पळून जाणार. तितक्यात एक माणूस आहे. तो डोक्यावरचं वीक काढतो आणि म्हणतो, हाच बहुरूपी आहे, पकडा रे याला. मग त्यावेळेला बहुरूपी आपल्या टोपलीमधून कोयता काढतो आणि म्हणतो, खबरदार खबरदार, जर माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केलात तर एकेकाला कापून काढीन, कापून, असं म्हणत तो सगळ्या लोकांना घाबरवून तिकडून पळून निघतो. आणि सगळी लोक त्याचा पाठलाग करायला लागतात. पण सगळ्या लोकांना चकमा देत तो बहुरूपी धावत पळत एका ठिकाणी येऊन लपतो आणि विचार करतो, अंकुश, हे तू चांगलं नाही केलंस. या सगळ्याचा तुला बदला घ्यावा लागेल. कारण जे माझ्यासोबत तू वागलायस ना त्या सगळ्यासाठी तुला मी अद्दल घडवणारच, असं म्हणत तो बहुरूपी आता चाळीत येतो. चाळीत येऊन तो आता शार्दूलला भेटायला येतो. तोपर्यंत अबोली सांगत असते, आजी मी शार्दूलला जेवण घेऊन जाते. आणि ती शार्दूलला जेवण घेऊन येत असताना शार्दूलजवळ येऊन तो बसतो. त्यावेळेला अबोली समोर येते आणि म्हणते, शार्दूल, कुणासोबत बोलत आहेस तू? शार्दूल म्हणतो, अबोली मावशी, हे बघ, हे माझ्या मम्माचे मित्र आहेत. माझ्या मम्माचे मित्र मला भेटायला आलेत. मी त्यांच्यासोबत बोलत आहे. अबोली पाहते तर हा बहुरूपी. आता मात्र बहुरूप्याने अबोलीला पकडलेलं असतं आणि तिला धमकी देत असतो. तोपर्यंत अंकुश घरी येतो आणि अबोली कुठे आहे? आजी सांगते, अबोली शार्दूलकडे गेले. पोरगा जरा उदास आहे ना म्हणून त्याला समजवते आहे. मग आता अंकुश अबोलीच्या मागावरती येतो आणि पाहतो तर काय, बहुरूपी अबोलीला धमकी देत असतो. आता अंकुश त्याला पकडू शकेल का? आणि बहुरूपी अबोलीला कोणती धमकी देतोय? काय सत्य आहे नक्की पल्लवी आणि बहुरूप्याच्या या सगळ्या नात्याचं? हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.